नमस्कार. निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज 8 जून 2026 आहे. बघा शेतकरी मित्रांनो, यावर्षी आपल्याला धूळ पेरणी करायची नाही. यावर्षी धूळ पेरणी टाळायची आहे. कारण की पावसाचं वितरण हे सारखं नसल्यामुळे आणि मान्सून हा महाराष्ट्राच्या दक्षिण भागापर्यंतच सक्रिय राहणार आहे. जसं वरती येईल तसं पावसाचा जोर हा कमी होणार आहे. कालही आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की पाऊस हा दक्षिण महाराष्ट्राकडं पावसाचा जोर जास्त राहील. जसं उत्तरेकडे येईल तसा पावसाचा जोर हा कमी होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला सुद्धा वैजापूर, गंगापूर, पैठणच्या काही भागांना पावसाची शक्यता आहे. खुलताबादच्या काही भागांना पावसाची शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरच्या जसं उत्तरेला पाऊस जाईल तसा पावसाचा जोर हा कमी होणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धूळ पेरणी टाळायची आहे. उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सुद्धा धूळ पेरणी टाळायची आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा या भागातील शेतकऱ्यांनी सुद्धा धूळ पेरणी टाळायची आहे. जालन्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा धूळ पेरणी टाळायची आहे. कारण की पावसाचं वितरण हे सारखं नाही. महाराष्ट्राच्या दक्षिण भागापर्यंत जोरदार वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. पण उत्तर भागाकडे मात्र ठिकठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. सर्वदूर पावसाची शक्यता नाही, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या. संभाजीनगरच्या दक्षिण भागापर्यंत पावसाची शक्यता आहे. जसं उत्तरेकडे जाईल तसं पावसाचा जोर हा कमी होणार आहे. त्यानंतर पुन्हा 16 तारखेनंतर पुन्हा मान्सून हा ॲक्टिव्ह होणार आहे. 16, 17, 18, 19च्या दरम्यान पुन्हा काही पेरण्या होतील आणि जूनच्या शेवटीसुद्धा पाऊस असल्यामुळे तेव्हासुद्धा पेरण्या होतील. ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या राहतील त्या तेव्हा होतील. पण एका टप्प्यात पेरण्या ह्या यावर्षी शक्य नाही. कारण की मान्सून हा इतका प्रभावी नसल्यामुळे ह्या वर्षी पेरण्या ह्या सरसगट होणार नाही, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या. धन्यवाद.